मे महिन्याचा शेवटला आठवडा सुरू आहे आणि या आठवड्यात जर आपण पाहिलं तर विदर्भाच्या तापमाना उच्चांक गाठलेला आहे। नागरिक जे आहेत ते तापमानापासून हैराण झालेले आहेत। याचा फटका जो आहे तो पिकांना देखील बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे संत्र्यांच्या बागांना मोठ्या प्रमाणावर फटका या उष्णतेचा बसलेला आहे। अमरावतीचं तापमान जर आपण पाहिलं तर 45 अंशाच्या समोर गेलेलं आहे आणि अशा तापमानामुळे जे आहे ते संत्रा बागा अनेक भागामधल्या सोकत चाललेल्या आहेत। जमिनीतील पाण्याची आर्द्रता जी आहे ती कमी झालेली आहे, ओलावा कमी झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी जे आहेत ते सिंचन करू शकतात, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन नाही त्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। संत्रा दुसरीकडे गळून पडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो अशा पद्धतीनं छोटे छोटे संत्र जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते गळून पडत आहेत। उन्हीचा मार जो आहे तो अशा पद्धतीनं थेट संत्रावर होतो। सूर्य आग ओकतोय, त्याचा प्रकोप जो आहे तो संत्र्याच्या छोट्या संत्रावर होतो, त्यामुळे संत्र जे आहेत ते अक्षरशः गळून पडत आहेत। आंबिया बहार सध्या झाडावर आपल्याला पाहायला मिळतोय, पण दुसरीकडे जे आहे ते तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि तापमानामुळे संत्रा गळण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।